परत आम्ही मुरुड बीच वरून हरणे बीचच्या मार्गे तिकडचा प्रवास संपून दापोलीच्या दिशेने निघालो आहोत आणि इथून पुढे या परिसरातून बाहेर पडून परत मार्गस्थ होण्यासाठी पुढच्या ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो आहोत। फार मस्त वाटतंय, छान वाटतंय। खरं तर पावसाळा झाल्या जर तुम्ही आलात तर इतकी हिरवाई, इतका हिरवा निसर्ग तुम्हाला कुठंच पाहायला मिळणार नाही। म्हणजे जे काही शुद्ध आणि स्वच्छ ऑक्सिजन तो कुठं जर तुम्हाला पाहिजे असेल, मिळवायचा असेल तर या कोकणात आणि तुम्ही आलं पाहिजे। मित्रांनो, गुड मॉर्निंग, नमस्कार। सकाळच्या प्रहरी मुरुड बीच वरून, हरणे बीच वरून 2 दिवस प्रचंड मनाचा मोकळेपणा त्या ठिकाणी समुद्राशी दाखवत आणि इथल्या माशावर प्रचंड ताव मारून ही सगळी जुनी जाणती मंडळी आता या मुरुड बीच वरून निघालेली आहे। आणि याच्यानंतर आता गणपतीपुळेकडे प्रस्थान होत आहे। त्या अगोदर वेगळ्या वेगळ्या भावना, आठवणी घेऊन आम्ही या ठिकाणी कोकणातून आणि अर्थात या खोपोलीच्या परिसरातून परतत आहोत। दापोलीच्या परिसरातून आम्ही परतत आहोत। आणि कसं वाटतंय एकदम, ह्या माणसांनी तर इतके म्हणजे कहर केलाय, ते समुद्राच्या लाटा नंतर इतक्या उसळत होत्या की त्या म्हणत होते की आता कायच करू मी, हे कुठला माणूस आहे असा। तर काय वाटलं तुम्हाला एकदम असं त्या उसळत्या पाण्याशी गप्पा मारून? म्हणजे आता या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटतंय, प्रेक्षकांना सांगावं असं वाटतंय, आपल्या चॅनलचे जे कोणी हा व्हिडिओ पाहत असतील त्या सबस्क्रायबरांचं पहिल्यांदा मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। चॅनलवरती पहिल्यांदा चाललेला असाल, लाईक करा, शेअर करा, मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करा। गेली 8 दिवस आपण कोकणामध्ये प्रवास करतोय। स्वच्छंदी जीवन जगण्याचा मार्ग आपण चापसण्याचा प्रयत्न करतो की कशा पद्धतीने आनंदी राहता येईल, आनंदी जीवन जगता येईल। आणि संतोष भाऊंनी सांगितलं त्या पद्धतीने समुद्राला सुद्धा कदाचित प्रश्न पडलेला असेल, अरे हे पुणेकर नेमके आहेत तरी कसे वेडे पिशे। म्हणजे एवढा धुमाकूळ, मित्रांनो तुम्हाला सांगतो, एवढा धुमाकूळ घातला की पाण्याच्या लाटांना सुद्धा वैताग आला। आता किती जोराने अजून मी प्रवास करू, म्हणजे हिंदोळणाऱ्या लाटा, म्हणजे डोक्या इतपत उंच, आणि माणसं अशी की पाण्यात सकाळी उतरली की संध्याकाळीच बाहेर पडायची। तसा माणूस आहे आपल्याकडे, इकडं व्यंकट। एवढा एन्जॉय केला ह्या माणसाने तर व्यंकटने, पाण्यात मुटका टाकला की समुद्रातलं पाणी बाहेर उसळून बाहेर पडायचं। खतरनाक विषय संतोष सर। आणि नारळ, वा 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 वा, ती माडाची झाडं आणि त्या ठिकाणची मच्छी, अस्वाद, म्हणजे एवढे मासे खाल्ले। आता माशाला बघितलं असं तोंड होतंय बघा, मी नाही जा, मला नको नको आता जा रे बाबा, कवर खाशील, अशी परिस्थिती। बाकी बोलणारच आहोत, तोपर्यंत तुम्ही सुरू ठेवा। असं आहे, मनातून एखाद्याला असं बोलतं करणं, वरवरचं बोलणं, आणि आता मोहितेंनी सांगितल्यासारखं आतून बोलणं, हे फार महत्वाचं असतं। जाणीवा ह्या कधी त्या ठिकाणी सफल होतात ज्यावेळेस त्या वेदनांना आपण फुंकर घालत असतो। आणि कधीही आपण आपल्या सगळ्या घडामोडीमध्ये ज्यावेळेस अशा निसर्गरम्य ठिकाणी येतो, प्रवास करतो किंवा त्या ठिकाणी वेळ घालवतो, तो एकदम भारी असतो। आणि तुम्हाला आता आम्ही ज्या ठिकाणी पुढच्या स्पॉटवर जाणार आहोत त्यावेळेस आपण बोलूच, परंतु निघालोय ज्या गावातून, तिथून या गावच्या मातीचं खरं तर उपकार आहेत की त्यांनी आम्हाला 2 दिवस सहन केलं आणि आम्ही त्यांच्यावर प्रेम केलं। कोकणातली माणसं जी असतात ना संतोष भाऊ, ती एकदम फणसाच्या घराप्रमाणे ते रवाळ असतात। वरून जरी काटेरी भासतात तर आतून एकदम मऊ असतात, सॉफ्ट असतात।
आणि आमचे मित्र महादेव मातेरे ते पाहण्यासाठी खास कोंड्यावरून आलेत. रणजित लंगर आहे आमचा, स्वारगेट वरनं जनता पर्वती पायता. तो म्हटला भाऊ मी समुद्र कधी बघितलं नाही, पहिल्यांदा आलाय कोकण बघण्यासाठी. अविनाश घोडके आले, ते बाहेर होते विदेशामध्ये, सध्या बाहेर असतात कंटिन्यू. प्रोजेक्ट त्यांचा केरळ किंवा तिकडं मलेशिया हाँगकाँग त्या ठिकाणी चालू आहे सध्या. ते तिकडून आले की मित्रांना वेळ द्यावा म्हणून ते खास मलेशियावरून अविनाश घोडके आले. तिकडे प्रोजेक्ट चालू आहे, मासेमारीच्या 2-4 नौका घेतल्यात, प्रचंड व्याप वाढवून ठेवलाय. मित्रांसाठी आले. संतोष भाऊ तर तुम्हाला माहितीये कंटिन्यू बिजी माणूस, बघायला तिकीट आहे हो त्यांना. आणि असा माणूस वेळात वेळ काढून म्हणजे 8 दिवस संतोष भाऊ आमच्या सोबत आहे. सतत बडबड करणारा तुम्ही बघित असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून. पण तो सुद्धा गप्प बसला की अविनाश भाऊ बोलतात ना, बस झालं आमचं फार तोंडाचं आहे ना, फार ते वाडवाड करून आहे ना, व्यायाम झाला व्यायाम. आणि संतोष भाऊ सुद्धा बडबड करून थकले असते ना, आता वैतागलेत. आणि खास करून त्याला गणपतीपुळेला नेऊन त्यांना आहे ना स्पेशल रशियन मॉलिश काय असते ते मी दाखवणार आहे. त्या ठिकाणी नेणार आहे. ते आयुर्वेदिक तेल ओतून करायचे असते आणि ते म्हणजे तेलाची धारतीवरनं सोडायची बिंबीत आणि मग ती मॉलिश. कशीन संतोष भाऊ तुमचा पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत मॉलिश केली जाणार आहे. आणि तुमचा कशीन त्या ठिकाणचे कलाकार काढून टाकणार आहे. आता ते कलाकार कोण असतील तुम्ही समजून घ्यायचंय. एवढ्या कॉलात जाऊन काय मी सांगणार नाही, बाकी संतोष भाऊ बोलतील. पण मला काय म्हणायचंय म्हणजे मालिश वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या असतात. आज म्हणजे मसाज म्हणूया फार तर त्याला दापलेला. आणि त्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा कधी काळी त्या महत्वाच्या असतात. त्याच्याबद्दल काही दुमत असायचं काही कारण नाही. जे मोफत असतं, पौष्टिक असतं ते चांगलं असतं, परंतु जे शरीरासाठी गरजेचं असतं त्याचा सुद्धा लाभ घेतला पाहिजे. बघू आपण पुढे. मला एवढंच म्हणायचं होतं की आपल्याला जो एक ओढ असते एखाद्या गोष्टीची आणि आपल्याला ती मिळवायची असते, पण मिळवल्यानंतरचा जो आनंद असतो नंतर आपण म्हणजे असं त्याच्यापासून दूर जावं असं वाटतं. कोकणच असं आहे फक्त की जिथं तुम्ही कितीही दिवस राहिलात फक्त तो खिशाला समजा चिमटा बसतो, परंतु मन काय तिथून हलत नाही. आणि मन ज्यावेळेस एखाद्या विषयी झुरतं आणि ते प्रेम ज्यावेळेस मिळतं त्याची गोष्टच काहीतरी वेगळी असते. आणि तसा आनंद या ठिकाणी दर्द मला एकदम वाक्य टच केलं तुम्ही. आणि संतोष भाऊ आता एखादी घोषणा उद्या चांगली मोठी. छल्ला पांचाळंग छळंग छळंग यल्ला 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 पांचाळंग छळंग छळंग असं ते आहे. ढंगळंग माचाळंगला एक पर्याय आम्ही नवीन शब्दाची रचना या ठिकाणी केलेली आहे. आपण सर्वजण पाहत आहात मौज मस्ती मजा ही मित्रांसोबत सहकार्यांसोबत आणि ह्यांचं झालं की नंतर परिवारासोबत हा असा एक प्रवास, सुखाचा प्रवास, आनंदाचा प्रवास, सुखकर प्रवास. आणि जिथं प्रेम मिळतं, जिथं प्रेम निर्माण होतं, जिथं प्रेम उत्पन्न होतं त्या सगळ्या गोष्टीला आपण खरं तर टच केला पाहिजे. भारी भारी हॉटेल कोकणामध्ये आहेत, भारी भारी परिसर त्या ठिकाणी कोकणाचा जाणवतो. दापोली पासूनच 13 किलोमीटरवर तो मुरुड बीच आहे आणि त्याच्या 3 किलोमीटर पुढं हरणे बीच आहे जिथं मासे मिळतात. काल तुम्हाला तो माशांचा प्रवास दाखवलाच की कशा पद्धतीनं तिथं मासे मिळतात. हॉटेलच्या त्या थाळीवर खाण्यापेक्षा म्हणजे त्यांना ते सगळं माशांचं मार्केटच माहित होतं. ते किलोनी मासे, नगावर मासे आणले, त्याच्यामुळं किती पण खा. मासा सुद्धा थकला. म्हणलं माझा जीव देऊन जर तुम्ही तृप्त होत असाल तर होऊ द्या खर्च. असं ते सगळा प्रवास झालेला आहे. भेटूयात पुढच्या नेक्स्ट त्या ठिकाणी स्टेशनवर, गणपतीपुळेवर किंवा जिथं कुठे थांबू. तुमचं मन मात्र असं खुश होणार. धन्यवाद. सागरी